मोठे भाई तुमच्याशिवाय या घराचं काय होईल? आता जे तुझं घर ना तेच माझं घर. मोठे भाई असं नका करू. व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायणी ताई एकटे पडतील. या सगळ्यांना माझ्यापेक्षा तुझी जास्त गरज आहे. मी नाही थांबू शकणार. ठीक आहे, नको थांबूस. मी तुझ्या बरोबर येईन. तुम्हाला माझी शपथ आहे. तुलाही माझी शपथ आहे. प्लीज मला जाऊ दे. नका थांबू प्लीज. काकी, इंदू दिसली का सकाळपासून? नाही रे, आज दिसलीच नाही मला ती. नारायण ताई, इंदूला पाहिलंस का कुठे? नाही रे, खर तर रोज सकाळी सर्वात आधी किचन मध्ये इंदू येते, पण आज आलीच नाही. आदू, एक काम कर, जा मोठ्या बहिणींना विचार कुठे गेली ती. अगं काकू, मी आत्ताच आईच्या खोलीत ना आले बाहेर. नाही आई पण खोलीत. असं कसं? दाजी, इंदू आणि आईला पाहिलं का तुम्ही कुठे? सकाळपासून दिसल्या नाहीत त्या. नाही, आम्ही तर नाही पाहिलं. का बरं, त्यांच्या खोलीत नाही का? अहो नाही ना, सकाळपासून सासासुना कुठे गेल्या आहेत काय माहिती. काका काका काका, तू आईला आणि इंदूला पाहिलंस का सकाळपासून? कुणाला दिसत नाही, मला पण नाही दिसली ती. मग कळत नाही मी. अरे पण मग ठीक आहे, गेली असेल कुठेतरी. तू फोन करून बघ ना एकदा. अरे केलेला फोन बंद लागतोय तिचा फोन. एक मिनिट, मी सासूबाईंना फोन करून बघतो. अगं फोन तर घरातच आहे. फोन तर घरातच आहे, मग सासूबाई कुठे गेल्या? मला टेन्शन यायला लागलंय. एक तर ती पोपटरावाची पोरगी, ती श्रीकला बाहेर आहे, अजून तिने काही. जावई बापू, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, आता ती या दोघींना काहीही करू शकणार नाही. आणि मोठ्या बाई आहेत तिच्यासोबत, त्या मग कुणी काळजी करू नका, काही नाही होणार. अगदी बरोबर आहे. टेन्शन घेऊ नका. इथंच गेले असतील बाहेर कुठेतरी, येतील. तहसीलदार साहेब सध्या सुट्टीवर आहे. पुढच्या आठवड्यात येतील ते, तेव्हा तुमचं सहीचं काम होऊन जाईल. नक्की होईल ना? अहो होणार म्हणजे होणार. पप्पू शेठचा शब्द आहे हो. पप्पू शेठ तुम्ही आहात, पुन्हा आमच्यासारखीची कामं सोपी होतात. आपल्या सेवेसाठी सदोदित. रामकृष्ण. रामकृष्ण. पाप्या, इंदूला पाहिलंस का कुठे? अहो नाही हो आदू शेठ, तुमचं व्हॅलेंटाईनचं प्युअर अजून उतरलंच नाही का? अहो लग्नाला एवढे दिवस झाले आता, तरी सुद्धा तुम्हाला थोडा सुद्धा दुरावा सहन होत नाही हो. चांगले माणसानं रोमॅन्टिक असलं पाहिजे बघा तुमच्यासारखं. पाप्या, मी मस्करी करत नाहीये, मी सिरियसली बोलतोय. सिरियस मॅटर आहे. इंदू अरे सकाळपासून दिसली नाही मला कुठेच. फोन पण लागत नाही तिचा. अहो मग मोठ्या बाईंना. अरे आई आणि इंदू दोघे दिसले नाहीत मला सकाळपासून. सॉरी बरं आदू, ते जरा चेष्टा मस्करी. सॉरी बिरी नको म्हणू आता. चल इंदूला शोधायला. अरे
कुठेतरी अर्जंट काम आला असेल म्हणून गेली असेल रे ती. आपण पोलिसात अरे 24 तास तरी होऊ दे. 24 तासात जर नाही आली तर आपण मिसिंग कंप्लेंट देऊ आणि मी लगेच आपल्या कार्यकर्त्यांना फोन करून कळवतो. जर कुठे असतील तर फोन करून कळवा म्हणून. काय इंदूला आणि आईला काही निगेटिव्ह बोलू नका आदू शेठ. इंदूला काही होणार नाही आणि हा मोठ्या बाईंना सुद्धा काही होऊ शकत नाही. तुम्ही काळजी नका करू. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, मी बघतो काहीतरी. हो. कुठे गेल्या असतील या दोघी पण. दादा ते चहा पाहिजे होता. ते इंद्रायणी दिग्रसकर कुठं राहतो तो? मला त्यांना भेटायची लय इच्छा आहे. काय ना मी लय लांबून आले. आमच्या इकडं ना एकादशीची लय भारी कीर्तन सेवा केली होती त्यांनी. तेव्हापासून लय मानते मी त्या बाईला. हा कुठे राहतात त्या जरा सांगता का मला? ते आता कुणालाच माहिती नाही. हा म्हणजे नाही, इंदू आता या गावात राहत नाही. गावात नाहीत म्हणजे कुठं बाहेर गेलात काय? कुठे गेल्या, कशासाठी गेल्या, कुणालाच माहित नाही. अरे देवा, पांडुरंगा, आव मी लय लांबून आले हो त्यांना भेटायला. मला भेटायचंय हो त्यांना. हो, पण त्या जिथे कुठे असतील तिथे विठुराया त्यांना सुरक्षित ठेव. हा, माझी भेट होईपर्यंत तर ठेवच ठेव. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. इंद्रायणी जगाच्या पाठीवर कुठे पण असो, पण ही श्रीकला हिला अशी तशी सोडणार नाही. कोण आहे तिकडं? कोण आहे? तुम्ही? आदू काकी, आदू आहे. आदू, आदू, इंदूचा काहीच पत्ता लागला नाही. मोठ्या बाई आल्यात का घरी? नाही ना रे. कुठे गेले त्या दोघीच्या दोघी? मला ना आता खूप टेन्शन यायला लागलं. भीती वाटते, काळजी वाटत. हे बघ, अरे बाबा, टेन्शन घेऊन कुठलाही प्रश्न सुटणार नाहीये. तू एक काम कर, तू फोन करून बघ ना परत. अरे केलेलं नाही काका मी. अरे मग परत कर. तू जेव्हा केला होतास तेव्हा रेंज नसेल, नेटवर्क मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. कर ना परत. रिंग जाते. उचलत नाहीये फोन. करतो पुन्हा. आता बंद लागतोय. नारायणीताई, तू करून बघ ना फोन. तुझा लागेल कदाचित. हो बघते, थांब.
नाही, नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. विठुराया, नाही ऐकलं ना माझं. तुला तर माहिती मी कोणाचंच ऐकत नसते. मी शपथ घातली होती ना तुम्हाला. तू लाग घातली असशील पण मी थोडीच घेतली होती. अगं सासू आहे मी तुझी, अशी सोडणार नाही तुला. अगं तू जन्मल्यापासून तुझं नाव न घेता तुझं तोंड न पाहता एक दिवस गेला नाही माझा. आता कसा जाईल? अगं मरण ना मी, आणि इतक्यात मरायचं नाही बरं का मला. हा असं काही म्हणू नका प्लीज. बघा मोठ्या बाई, मी माझा इगो हर्ट झालाय म्हणून इथं आले असं नाहीये. माझा विठुराया नाहीये विठूच्या वाडीत. माझ्या गुरूंचा विश्वास जिंकू शकले नाही मी म्हणून इथं आले. कुठं वनवन कराल का? किती वनवन कराल तुम्ही? आयुष्यभर वनवन कर हिंदे. आता फक्त सासू नाही मी तुझी, तुझी आई आहे. ए बाई, ए रडायचं नाही. आईला लेकीच्या डोळ्यात पाणी पाहवत नाही. हा रडायचं नाही बिलकुल. तुझ्यासाठी येताना तान लाडू भूक लाडू आणलेत. आज माझ्या हातानं खाऊ घालीन तुला. माझी लेक लोकांसाठी इतकं करते, तिच्यासाठी इतकं करायला नको मी? तिला खाऊ घालून घट्ट मुट्ट करायचंय चांगलं. पण मला सांग इंदे, हे इतकं सुंदर गाव, इथं यावं कसं वाटलं तुला? छान आहे ना. एकदा बचत गट सुरू करायचा होता म्हणून आले होते ह्या गावात. तेव्हा त्या संजीवनी ताईंची ओळख झाली. त्यांचं शेत आहे हे. देव त्यांचं भलं करू. आता आपण एकीला दोघी इथं राहूया एकमेकींच्या सोबतीने. चला चला तुम्ही चला. चला या. कोरड्या माफीने केलेले अपराध थोडीच माफ होतो. इंदू नक्की माझ्यावर रागावून निघून गेलेले असणार. तिच्या नवऱ्याने तिच्यावर अविश्वास दाखवला. अविश्वास दाखवला ते पण कोणासाठी? कोणासाठी? श्रीकलेसाठी. कुठून आली ती? काहीच पाहिलं ती. इंदू मला सतत सावध करायचे की ती चांगली मुलगी नाहीये म्हणून, पण मी कधीच ऐकलं नाही तिचं. नेहमी अविश्वास दाखवला तिच्यावर. तिला नाही ते बोललो, कालून पाडून बोलायचं तिला मी. हेच तिच्या डोक्यात राहिलेलं असणार. मी माफी मागितली तरी तिच्या मनातून गेलेलं नसणार आहे. म्हणून इंदू जर आली नाही कधीच तर. आदू हे बघ, शांत हो आणि भलता सलता विचार करू नकोस. अरे हिंदू मनात ठेवणारी मुलगी नाहीये आणि ती तिच्या माणसांना कधी अंतर देणार नाही. अगं पण तिच्याच माणसांनी अंतर दिलंय तिला. आधू शांत हो बरं. हे बघ, आपल्या सगळ्यांचं चुकलंय की नाही. पण हिंदूचं मन सुपा एवढं आहे, त्यात रागाला जागा नाहीये. तुला तुझी चूक मान्य आहे ना? तुझं प्रेम आहे ना हिंदूवर? मग काळजी करू नकोस. तुझं आपल्या सगळ्यांचं प्रेम हिंदूला परत घेऊन येईल. पण बाहेर कुठे काय? नाही अरे मोठ्या बाई आहेत ना तिच्यासोबत, त्या काही नाही होऊ देणार तिला. आणि विठुराय आहे की तो तिचं रक्षण करेल आणि तिला परत घेऊन येईल आपल्याकडे.
काळजी करू नकोस तू. गौरी गौरी ए गौरी ताई तुम्ही माझ्या मुलीला पाहिलं का हो 6 वर्षाची नाही हो दादा, पण काय झालं? कुठे हरवली? अहो आम्ही शेतात आलो होतो कामाच्या गडबडीत आमचं दुर्लक्षच झालं खेळता खेळता कुठे गेली काहीच कळना कुठे शोधायचं तिला आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे जनावर आहे ये पा जनावरांकडनं माणसासारखा धोका नाही. तुम्ही काळजी करू नका, तुमची पोर सापडेल. हा बरोबर आहे. हे बघा दादा, तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. विठुराया तुमच्या मुलीला काही होऊ देणार नाहीये. सापडेल ती. ए गौरी गौरी ए गौरी दादा दादा शांत व्हा तुम्ही. इथं बसा, या इकडं. हा, बसा इथं, बसा. शांत व्हा बरं तुम्ही. अहो जंगलात बिबटे बिबटे फिरत राहतात तिने माझ्या पोरीला काही केलं तर त्या काही होणार नाहीये. असं रडून काही होईल का मला सांगा? प्रश्न सुटणार आहेत का ह्यांनी? शांत व्हा बरं. विठुराया काही होऊ देणार नाही. आपण शोधून काढू तुमच्या गौरीला. शकू आपला गोपाळ आपल्याला कायमचा सोडून निघून गेला. आता आपली इंदू सुद्धा आपल्याशी काही न बोलता न सांगता हे घर सोडून निघून गेली. कुणाकडे बघायचं आता आपण? सांग मला. विठुराया सुद्धा देवळातून निघून गेलाय. काय इतकी कठोर परीक्षा घेतोय तो माझी, कुणाच ठाऊक. हो शांत व्हा, असा विचार नका करू. तुम्हीच काय म्हणता ना की आपल्यासोबत जे होत असतं त्यामागे काहीतरी कारण असतं आणि जे आपल्यासोबत घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. ह्या सगळ्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली बघ शकू. आपण केलेल्या कर्माचा हिशोब आपल्याला द्यावाच लागतो आणि तो इथेच द्यावा लागतो. याची देही याची डोळा द्यावा लागतो इथल्या इथं. मी जर आयुष्यात काही चांगली कामं केली असतील किंवा माझी जी काही थोडीफार पुण्यही असेल ना ती सगळी विठुरायाने घ्यावी आणि माझ्या इंदूला घरी परत आणावं एवढीच इच्छा राहिली आता माझी. इंदू आपल्या घरी परत येत नाही तोपर्यंत मी विठुरायाचा धावा करत राहणार, ज्ञानेश्वरी वाचत राहणार. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीचेनी शाके हात बोने निके द्वैत ते न देखे तैसे केले निजकांती हरविली मग प्राणाची केवळ जाहाली ते वेळी कैसी गमली म्हणावी पहा. हे बघा, जंगलात एकटं राहायचं नाही. मोठ्या मोठ्यानं बोला आणि कोणतं जनावर दिसलं तर पळू नका. मी जर पळालात तर तो तुमचा पाठलाग करेल. डोळ्यात डोळे घालायचे आणि शांत बघायचं. पाठ न दाखवता माग सरकायचं. हात वर करा, काठ्या वर करा, स्वतःला उंच दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात घ्या, कोणता जखमी प्राणी दिसला तर अजिबात जवळ जायचं नाही. आपण इथे पाहुणे आहोत आणि ते राजा आहेत. ए गौरी 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 बेटा, गौरी, ए गौरी बेटा. गौरी, गौरी कुठेस गा? गौरी, गौरी,
गौरी गौरी बाबा आई गौरी आई गौरी हा बाळा तू तू गौरी आहेस ना मोठ्या बाई अहो कुठे तुम्ही लवकर या गौरी सापडली आले कुठे लागलं नाही ना कुठे का घ्या वया दिवस पावला म्हणायचा. बघ आता घाबरायचं नाही हा रडायचं नाही बघ आई बाबा पण आलेत हा? कुठं होती बाळा किती शोधलं तुला. धन्यवाद ताई, तुमच्यामुळे माझी पोरगी सापडली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई तुम्ही होता म्हणून आमची गौरी आम्हाला परत मिळाली. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमचा श्वास आम्हाला परत केलाय. हे बघ गौरी यापुढे आई वडिलांना सोडून कुठे जायचं नाही हा. बघितलंस कशी अवस्था झाली त्यांची. आई बाबा मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. काय मग कसं वाटतंय आईच्या कुशीत. खूप म्हणजे खूप छान वाटतंय. तुम्ही अनोळखी असताना आमची इतकी मदत केली. माणसाने माणसाची मदत केली पाहिजे माझ्या गुरूंनी शिकवलंय मला. दादा आओ काय करताय माझ्या पाया नका पडू तुम्ही. अहो विठुरायाची कृपा आहे तुमच्या मुलीवर म्हणून सापडली मी निमित्त मात्र. ताई तुम्ही किती छान बोलता हो. अवघच नाही व्यंकट महाराज दिग्रसकरांची शिष्य आहे ही. व्यंकट महाराजांचे शिष्य म्हणजे तुम्ही कीर्तनकार इंद्रायणी का? वय तुमचं कीर्तन ऐकायची खूप इच्छा आहे हो. हे पा आम्ही कीर्तन सेवेला कधीच नाही म्हणत नाही. तुमची इच्छा आहे ना मग ह्या इकडे रात्री कीर्तन करेल ही. अहो भाग्यच आहे आमचं. अहो आमचं भाग्य आहे. आम्ही समदे येऊ कीर्तनाला. आता तुम्ही इकडेच राहा आम्ही तुम्हाला ऐकायला येत जाऊ. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली कीर्तन जेव्हा मंदिरात होतं हरिनाम सप्ताहात होतं तेव्हा आमच्या साथीला साथीदार असतात. माळकरी असतात टाळकरी असतात वाद्य असतं. पण आज इथं फक्त दोनच गोष्टी आहेत. एक तर माझ्या हातातले टाळ आणि दुसरं तुमच्या हातची टाळी. चला तर मग सुरू करूया. माऊली तुम्हाला नवल वाटत असेल ना आपण असं झोपडी बाहेर रानवनात कीर्तन करतोय. आव माऊली यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही बघा. तुम्हाला सांगते लहानपणी माझा नित्य नियम होता की माझी सकाळ विठुरायाच्या दर्शनानं होणार आणि रात्री सुद्धा त्याच्या चरणाशीच झोपणार. पण एखाद्या दिवशी जर मला दर्शन घडलं नाही ना विठुरायाचं माझी घालमेल व्हायची हो. कासावीस व्हायचा माझा जीव. तेव्हा माझे गुरु व्यंकू महाराज मला म्हणाले की अगं इंदू तू मूर्तीतच विठुराया का शोधते. अगं विठुराया चराचरात आहे माऊली. म्हणून तर आपण
ह्या ठिकाणीही कीर्तन करू शकतो. बरं मी एकटीच नाही बर का, अनेक संतांनी वेगवेगळ्या ठिकाणी विठुरायाला कीर्तन सेवा दिली. म्हणून तर संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. शेतातल्या पिकालाच देव मानलं आणि त्यांच्या समोर कीर्तन सादर केलं. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. सगळ्या निसर्गातला देव ओळखला आणि त्या देवासाठी भजन केलं माऊली. आणि याच संतांच्या परंपरेची मी पाईक आहे. त्यांच्या विचारांची साधना करणारी आज तुमच्या समोर कीर्तनासाठी उभी आहे. पंचमहाभूतांना माझ्या विठुरायाने भरून टाकले बघा, तरी सुद्धा 10 बोट वर दिसतोच आहे. असा माझा विठुराया जळी स्थळी काष्टीपाशानी असतो. माझी सोबत करतो, माझ्या हाताला धरून चालवतो, माझ्या चुकांवर मला रागवतो. संत एकनाथ महाराज म्हणतात, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. बाप, आई, भाऊ, मित्र सगळं काही विठ्ठल होऊन जातो बघा. माऊली तुम्हाला सांगते, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला जर एकटं वाटलं ना, तर तुमच्या मनाला समजवायचं तुम्ही एकटे नाही आहात. विठुराया तुमच्या पाठीशी. संत सखुबाईंसोबत दळणकांडण करणारा विठुराया, संत जनाबाईंना आईच्या मायेनं नाव घालणारी विठ्ठल माऊली. अहो तीच माऊली आज माझ्यासोबत चुलीवर स्वयंपाक करत होती. ही राहुटी मी काही एकटीनं बांधली नाही. अहो माऊली, माझा विठुराया होता माझ्या सोबत. तो कधी वारा बनून तर कधी पाणी बनून माझा बेस्ट फ्रेंड कायम माझी सोबत करतो. मग मला सांगा, देव कुठे शोधायचा? संत म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आव हा विठ्ठल सगळीकडे, ह्या छोट्या आपल्या गौरीमध्ये विठ्ठल. काका, आव तुमच्यामध्ये सुद्धा विठुराया बर का. माझ्या मोठ्या बाई सासू आहेत. माझ्या सासू असून आई म्हणायला लावणाऱ्या मोठ्या बाई माझी आई. हात पुढे कर. विठुराया पाठीरा कर. यांच्यामध्ये सुद्धा विठ्ठू माऊली आहे. हे सगळं दिग्रसकरांच्या मालकीचं आहे. आश्रित आहेस तू. ए निलाज रे, तुला किती वेळा सांगितलंय वाड्यात पाऊल टाकायचं नाही म्हणून. चल जा. जेव्हा कुणीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतो, तेव्हा विठ्ठल म्हणून माझ्या पाठीशी उभं राहिलं. आता या क्षणाला चालती हो या घरात. मोठ्या बेकुटच जाणार नाही. या वाडा ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन माझ्या मालकीची. तर मी मालकीच्या आधाराने सांगते की मोठ्या बाई या घरातून कुठेच जाणार नाही. माऊली तुम्हाला सांगते, आपण जगाच्या पाठीवर कोणतं पण कर्ज फेडू शकतो, पण या माऊलीच्या वात्सल्याचं ऋण कसं फेडावं मी? मोठ्या बाई, अधोक्षजला ओवाळण्याचा मान तुमचा आहे. माऊली, तुमचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. अधोक्षजसाठी, ह्या घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर. मी त्या श्रीकलेला जिंकू देणार नाही. या घराचं रक्षण करीन. फक्त तुमचं नामस्मरण करू शकते, तुमची सेवा करू शकते.
आणि हाच उपदेश संत तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक मनुष्यात, प्रत्येक प्राण्यात भगवंत आहे. तो जर बघता आला तर देव कायम आपली सोबत करतो. हिंदू चुकले, आज चुकलं माझं हिंदू. मी कसले ग तुझी माऊली? मोठे बाई, तूच माझी माऊली. माझ्या सगळ्या चुका तू पोटात घातले. माफ कर मला. तुम्ही उठा, उठा तुम्ही, प्लीज उठा, पाय पडते मी तुमच्या. काही त्रास दिला नाही तुम्ही मला. नाही, मला माहिती ना. आणि मला आता सांगू दे, खरं सांगायचं ना तर माफी मागायची पण लायकी नाहीये माझी. चुकले, खरंच चुकले. माझी सून आहे ही, पण मी खूप त्रास दिलाय हो तिला. मोठे बाई, अहो नको. जन्माला आल्यापासून हिचा दुस्वास केलाय, तिच्या आई वडिलांचा उद्धार केलाय मी सतत. काय काय सांगू, किती किती सांगू, किती छळलंय मी हिला. माझ्या आदोक्षला, माझ्या पोराला मला गादीवरती बसवायचं होतं म्हणून सतत हिला कीर्तनापासून दूर करत राहिले. लहान पोरगी होती आई विना, तिचे लाड करायचे, तिला खाऊ पिऊ घालायचं तर केस सोडून तिला शिळावळ खायला घातली, कोंडून ठेवलं. नको नको ते वागले. सारखं घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न करायचे, का तर ही माझ्या पोराच्या मध्ये येऊ नये म्हणून. तिनं त्याच्याशी मैत्री केलेली सुद्धा आवडायची नाही मला. पण माझा आदोक्ष, त्याचं लई प्रेम होतं या हिंदीवर. त्यानं कधी साथ सोडली नाही, पण मला त्याचं प्रेम कळलं नाही. माझा नवरा जाईस तोवर सांगत राहिला, या इंद्रायणीचा इतका दुस्वास करू नको. पण मला कळतच नव्हतं ती. सतत चुकत राहिले मी. एवढं करून थांबले नाही तर चोरीचा आळ आणला, कसले कसले आरोप करत राहिले. पण या इंदीने मला नेहमी सांभाळून घेतलं. हिचा फायदा करून घेतला. पोरगी कीर्तन करायला लागली तर तिच्या कीर्तन सेवेचाही धंदा केला मी. लोकांकडनं पैसे घेतले तिच्या नावावर. एवढं करून थांबले नाही. असा माझा करंटेपणा काही हिच्या बहिणीला सांगितलं, काय हिला विहिरीत ढकलून दे, जीव घे हिचा म्हणून. चुकलं माझं इंदे, खरंच चुकलं. माझं अख्खं आयुष्य मी हिला विठुरायापासून लांब करण्यात घालवलं. पण हिनं प्रत्येक गोष्टीत देव पाहिला. इंदे, चुकले मी, खरंच चुकले. तुझी माफी मागायची लायकी नाहीये माझी. मी तुझ्या चरणीच बरी. मोठे बाई नाही, अहो तुम्ही माझ्या चरणी नाही, माझ्या जवळ, माझ्या जवळ. घे. मोठे बाई, परत मोठ्या बाई म्हणशील ना तर गरमागरम चहाच होतील तुझ्या तोंडात. अहो काय म्हणायचं? आई म्हणायचं. घे चहा. पण अहो, तुम्ही कशाला त्रास करून घेतला? मी बाई काय पूर्ण वरणाचा स्वयंपाक केला की काय? मी साधा चहा तर केला, आता फक्त चहा केलाय.
दुपारी ना तुझ्यासाठी गरमागरम धपाटे बनली. हा केलाय ना चहा. आता बाद झालं, कामाला हात नाही लावायचा तुम्ही. अगं काम नाही केलं तर थकवा येतो. मी लवकर थकावा असं वाटतंय का तुला? हा आय मायो, बोलायला हरतच नाहीत बाई तुम्ही. उगाच नाही लोक मला मोठ्या बाई म्हणत. हा आज कुठं अशीच हसत राहा. हसलीस की छान दिसतेस. नाहीतर आपले सारखे डोक्यामध्ये कुठले ना कुठले तरी विचार. माझ्या आदोक्षाची आठवण येते का ग तुला? तुम्ही दोघं ना नवरा बायको कमी आणि मित्र जास्त आहात. आणि मैत्री फक्त तुमचीच नाही तर तू अधोक्षज गोपाळ तिगडी होती आमची. तीन तिगाडा आणि काम सवारा. एक सांगू का मोठ्या बाई तुम्हाला, मला ना आदोक्षची किंमत लग्नानंतरच कळली. गोपाळमुळे. अहो मी अहो कुठे हरवलात? पोथी उघडी ठेवलीये, बाहेर बघताय. कसला विचार करतायत का? गोपाळचा विचार करत होतो. शकू त्याचं इंदूवर प्रेम होत. हो, त्याचं काय? नाही मग काही नाही. इंदूनं आदोक्षशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात लग्नाच्या गोष्टी काही आपल्या हातात नसतात. लग्नाच्या गाठी विठुराया वरती बांधून आपल्याला खाली पाठवतो. अर्थात ज्याच्यासाठी जे चांगलं आहे तेच विठुराया करतो असा विश्वास आहेच माझा. हो का? मग आपला गोपाळ गेला हे योग्य केलं का तुमच्या विठुरायानं? तसं नाहीये ग शकू. शेवटी सगळं विधी लिखित असतं शकू. ज्याचे जितके दिवस ठरलेले असतात तो माणूस तितका काळ आपल्या सोबत राहतो. दिवस भरले की सहवास संपला. खरंय. गोपाळनं खूप काही सहन केलंय. हो, लहान होता तेव्हाच त्याला त्याची आई सोडून गेली. हो, पण विठुरायानी तुला त्याच्या आयुष्यात आणलं ना. शकू, पोटच्या पोरासारखी माया केलीस ग तू गोपाळवर. सख्या आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम केलंस त्याच्यावर. मी प्रयत्न केला, पण तुम्हाला सांगते, गोपाळनं जेव्हा श्रीकलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला ना, तेव्हा मला असं वाटलं की आता त्याच्या आयुष्यात शांतता आणि स्थैर्य येईल. पण लहानपणापासून
त्याचे युग खडतरच होते. कष्ट, विरह, अडचणी हेच सगळं होतं बहुतेक त्याच्या नशिबात. नीच असेल ना होती श्रीकला. गोपाळला त्या औषधाचा त्रास होतोय तिला माहित होतं, आणि व्हायचाच की. सारखं त्याचं डोकं दुखायचं, तरी तिनं निर्दयपणा रोज त्याला ती औषध द्यायची. असं करता करता एक दिवस मारून टाकलं आपल्या गोपाळला. आणि मी इतकी मूर्ख आहे की ज्या मुलीनं माझ्या मुलाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय तिलाच मी जीव लावत होते. मी असं कधी कोणाचं वाईट चिंतत नाही, बोलत नाही, पण श्रीकलाचं कधी चांगलं होणार नाही. माझं तळतळ लागतील तिला. शांत हो शकू, शांत हो. अगं विंचवाचे कितीही लाड केले तरी तो डंख मारायचा थोडीच सोडणार. ज्याचा त्याचा स्वभाव असतो, दुर्गुण असतात, ज्याचे त्याचे विकार असतात. आपण यातलं काहीही बदलू शकत नाही. हो, पण विंचू त्याचा डंख लपवत नाही ना. श्रीकलानं आपला विश्वासघात केलाय आणि तिच्यामुळे आपलं गोपाळ गेलाय. गोपाळमुळे आदोक्षाची किंमत कळली म्हणजे गोपाळच्या आणि माझ्या आयुष्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा होत्या. मला गाव सोडायचं नव्हतं आणि त्याला गावात राहायचं नव्हतं. लई झगडा होता बघा सगळा. पण मग माझ्या आयुष्यात आदोक्ष झाला तेव्हा मला कळलं की कसल्याही अपेक्षा न ठेवता लिमिटलेस प्रेम करता येऊ शकतं. अथांग प्रेम. आणि मग आदोक्ष मला असू दे असू दे. नाही तुझा नवरा आहे तो, तुला काय म्हणायचं ते म्हण. आदू ठीक, माझा मुलगा आहे ना, मी त्याला आदोक्षच म्हणणार. आधूने मला खरं प्रेम काय असतं ते दाखवलं. म्हणून मी गोपाळला मित्र म्हणून कधीच अंतर दिलं नाही. गोपाळ अंतर देण्यासारखा नव्हताच मग. अगदी आमच्या यांच्यासारखा मनानं निर्मळ. पण बघ ना त्या दोघांच्या बाबतीत काय होऊन बसलं हे. कधी कधी असं वाटतं हे समज झालंय ते माझ्याच कर्मामुळं. हो, असं नका म्हणू. नाही बोलले तरी सत्य थोडीच लागतं. आता आपल्या घरात ती श्रीकला आली माझ्याचमुळे. विनाशक आले विपरीत बुद्धी. माझ्या विपरीत बुद्धीमुळेच तर झालं नाही समज. होता ना मोठ्या बाई, आता झालेल्या गोष्टी आहेत त्याचा विचार का करता. सगळं चुकलं माझं. पण एक गोष्ट मात्र मी आधीच करायला हवी होती. तुझी आई गेली तुझ्या जन्माच्या वेळेला, तेव्हाच तुझी आई व्हायला हवं होतं. चुकलंच माझं. पण आता झालात नाही. देर आहे दुरुस्त आहे. यापुढे तुला आईची कमतरता कधीच जाणवू देणार नाही. राया, तू अजून इथेच आहेस का? शाळेत नाही जायचं? उशीर झालाय. चल चल पटकन.
आई, इंदू मामी कधी येणार ग? कुठे असेल ती? मला तिच्याशिवाय करमतच नाहीये. खूप आठवण येते तिची. बाळा, राया, आम्हाला पण करमत नाही रे, आणि तुझ्या इंदू मामीला पण करमत नसेल. येईल ती, लवकर घरी ये. तू फक्त येईल 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 म्हणते, पण कधी येईल ती सांग ना. राया, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. मला इंदू मामी पाहिजे. आता कुठून आणू मी इंदू मामी? मला जर आणता आलं असतं तर नसतं आणलं का बाळा? पण कधी येईल ती? राया, हे बघ, आपल्या मंदिरातून गेलेला विठुराया जसा परत येणार आहे ना, तशीच तुझी इंदू मामी पण परत येईल बघ. मला एक सांग, विठुराया त्यांच्या भक्तांशिवाय राहू शकतो का? हा, त्याला करमेल का? नाही. मग तसंच इंदू मामी आपल्याशिवाय राहू शकते का? नाही ना. तुझी इंदू मामी नक्की परत येईल बघ. पण कधी येईल? तू शाळेतून परत घरी येईपर्यंत येऊन जाईल बघ. नक्की? नक्की. जा आता. चला चला, आता शाळेत जा बरं. चला, उशीर झालाय. बाय ए राया, बाय बाय. आज असं वाटतंय शकुंतला की माझ्या इतका गरीब माणूस या जगात दुसरं कुणीही नाहीये. बाबा गेले, अंता दादा सोडून गेला, पोटचा मुलगा गेला, आणि आता तर इंदू आणि वहिनी सुद्धा या घरात आपल्या बरोबर नाहीत. इंदू या घरामध्ये नाही तर दिग्रसकरांच्या या घराला रया नाही बघ. शकू, ती काही फक्त सून नाही आहे आपली. या घरामध्ये तेवणारा शांत नंदादीप आहे ती. या घराचं चैतन्य आहे ती. एक एक करून सगळ्या गोष्टी माझ्या हातातून निसटून चालल्या. इतका वाईट माणूस आहे का ग मी? नाही हो, असा विचार नका करू स्वतःबद्दल. तसे तुम्हीच म्हणता ना की तुमचा विठुराया जे ठरवतो तेच होतं. तो तरी कुठे देवळात सोडून गेलाय मला तो सुद्धा. आता कुणाच्या आधारावर जगायचं सांग? काय उरलंय आता माझ्या आयुष्यात? उरलंय ना, खूप काही उरलंय. आमचं कर्तव्य उरलंय, आपली चूक सुधारण्याची संधी उरली. तुम्हीच म्हणता ना, आलेल्या सगळ्या संकटांना तोंड द्यायचं आणि खंबीरपणे सामोरं जायचं. पण कशाच्या जीवावर तोंड द्यायचं? गाठीला बांधलेल्या पुण्याईच्या जीवावर, मनातल्या चांगुलपणाच्या जीवावर. आपल्या विठुरायाकडे जसा पापाचा हिशोब आहे तसं पुण्याईचाही असेलच की. आणि माझ्या नवऱ्याच्या गाठीची तर खूप पुण्य आहे, कारण माझा नवरा एक चांगला माणूस आहे. माझी खात्री आहे सगळं काही नीट होणार आहे.
आपण याआधी सगळ्या संकटांना सगळे मिळून सामोरे गेलोय, यापुढेही जाऊयात. सगळं नीट होईल, काळजी करू नका. राम कृष्ण हरी. विठुराया, माझी व्यथा तुला कळत नाहीये का रे? माझ्या या पापासाठी मी आता काय प्रायश्चित्त घेऊ तेच समजत नाहीये बघ. केलो मा बाबाचं चांगलं, विठ्ठल बिरबाचं चांगलं, केलो मा बाबाचं चांगलं. विठ्ठल बिरोबाचं चांगलं. मोरा 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 थांबा थांबा घेवायचं. थोडी मदत करता का माझी? हर हर महादेवा, हर हर शंकरा, आमच्यावर नजर असू दे बाबा तुझी. कसली मदत हवी आहे दादा? काय आहे, मी मेंढर वाघर लावून वाड्यामध्ये बैजीवर घातली. माझं एक लहान मेंढरू गायब झालो. शोधलं मिळत नाही. शोधायला मदत करता का वाईस? मेंढरू पण नेमकं हरवलंय कुठं ते? तेच कळत नाही ना. आता काय झालं, इकडे तिकडे बघतोय, काय कळणार. माळाच्याच आजूबाजूला कुठं तरी असणार, बरकटला असणार, ते भेटत नाही. मोप लोकांना विचारलं, काय मदत करता, कोण मदत करत नाही. पण भाऊ, पण तुम्हाला पाहिलं आणि खरं काय वाटलं सांगू का, की तुम्ही काय नाही म्हणणार नाही मला. मग जायचं का मेंढरू बघायला? चला की. चल बरं झालं बाबा आला तुम्ही. विठुराय, आज मला असं तुझ्या समोर बघून आश्चर्य वाटत असेल ना? वाटतच असेल, कारण आपली तशी फारशी भेट होत नाही ना. कारण माझ्या वाटची सगळी भक्ती तरी इंदूच करते, आणि तुझ्या कृपा प्रसादाचं पुण्य सगळ्या करायला वाटत. स्वतःसाठी कधीच काही ठेवत नाही ती. विठुराय, मी कधीच तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. फक्त एकच गोष्ट मागितली, आणि ती म्हणजे इंदू. आज पण तुझ्याकडे पुन्हा मी तिलाच मागतोय. नाही जगू शकत रे तिच्याशिवाय, नाही जगू शकत. जर मी आयुष्यात कोणतं चांगलं काम केलं असेल, कोणतं पुण्य केलं असेल ना, तर ते सगळं घे. पण माझ्या इंदूला मला परत दे विठुराय, परत दे. जिथं कुठं असेल ना ती आता, तिथं तिला सुखरूप राहू दे. आणि तिला घरात येण्याची बुद्धी दे. माझ्याकडे त्या घरात तू परत घेऊन ये विठुराय. ते हात जोडतो, पाया पडतो तुझ्या विठुराय, प्लीज. लहानपणापासून आम्ही कधीच एकमेकांपासून दूर नाही राहिलोय रे. आता पण नको करू. नाही जगू शकत तिच्याशी. लगेच घेऊन विठुराय परत, प्लीज विठुराय.